आजचा चौथा धडा आहे, अशी झाली फजिती. बघा, आधी मी प्रकट वाचन करते, सर्वांनी ऐकायचं हां. एक गाढव होते, त्याच्या पाठीवर मिठाचे ओझे होते. ते नदी ओलांडत होते. त्याचा पाय घसरला, ते पाण्यात पडले. त्याला लवकर उठता येईना. काही वेळाने ते उभे राहिले, पण गंमत झाली. त्याला ओझे हलके वाटले, कारण मीठ पाण्यात विरघळले होते. त्याला आनंद झाला. गाढवाने असे पुन्हा पुन्हा केले. मालकाने त्याला अद्दल घडवण्याचे ठरवले. पुढील वेळेस मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे लादले. ते घेऊन गाढव नदी ओलांडू लागले. त्याला मागचे आठवले. पाण्यात पडले की ओझे हलके होते, म्हणून गाढव मुद्दाम पाण्यात पडले आणि उठू लागले. पण काय झाले? ओझे जास्तच जड वाटू लागले. गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते. पाण्यात भिजून ते अधिक जड झाले होते. गाढव कसेबसे उभे राहिले, पण जड ओझे घेऊन त्याला चालता येईना. यावेळी मात्र गाढवाची फजिती झाली होती. बघा तर, दोन प्राणी होते बघा. एक गाढव होतं आणि त्या गाढवाच्या पाठीवर मिठाचे ओझे होते. गाढवाच्या पाठीवर कशाचे ओझे होते सांगा? आणि ते नदी ओलांडत होते. काय ओलांडत होते? आणि त्याचा पाय नदी ओलांडताना घसरला आणि ते गाढव पाण्यात पडले. काय घसरला त्याचा? आणि कुठे पडले गाढव? आणि मग त्याला काही लवकर उठता येईना. काही वेळाने ते कसेबसे उभे राहिले, पण गंमत झाली. काय गंमत झाली बघा? त्याला ओझे हलके वाटले. कारण का रे? काय झालं असेल रे? ओझे का बरं हलके वाटले असेल? मीठ काय झालं? पाण्यामध्ये विरघळल्यावर मग मिठाचं ओझं तसंच राहिलं का रे? काय झालं मग? पाण्यात विरघळलं म्हणजे त्याचं ओझं सगळंच कमी झालं, हो की नाही? हो ना? गाढवाला आनंद झाला. गाढवाने असं मग पुन्हा पुन्हा केलं. मालकाने त्याला मात्र अद्दल घडवण्याचं ठरवलं. मग मालकाने त्याला काय ठरवलं? काय करायची? याची आता गंमत करायची, याला अद्दलच घडवायची. मग त्यांनी काय केलं बघा, एक दिवशी ते मालक पण हुशार होता. मग मालकाने त्याच्या पाठीवर कशाचं ओझं ठेवलं? कापसाचं. मग आता सांगा बरं, कापूस जर पाण्यात पडला तर काय होणार आहे? भिजल्यावर हलका होईल का जड होईल? हो की नाही? मग मालकाने कापसाचं ओझं दिलं आणि कापसाचं ओझं दिल्यावर नेहमीप्रमाणे गाढवाने पुन्हा पाण्यात पडण्याचं नाटक केलं. आणि मग ते पाय घसरून पडल्यावर ते कापसाचं ओझं काय झालं? सगळं जड झालं की नाही? आणि मग त्याला उठता येईना. कसं बसं वाकत, आवाज काढत ते काय झालं? उठू लागलं. आणि मग त्याला वाटलं आता हे काय झालं बाबा मग ते ओझं घेऊन तो काय झाला? चालायला लागला. मग त्याला चालता पण येईना. मग त्यामुळं त्याची काय झाली? अशा वेळेस गाढवाची काय झाली? फजिती झाली. म्हणूनच मग आपल्या धड्याचं नाव काय आहे? अशी झाली फजिती. सांगा, कोणाची फजिती झाली याच्यामध्ये? मग असं खोटं वागायचं का? आपलं काम कसं करायचं? प्रामाणिकपणे करायचं. उगीचच टाळाटाळ करायची नाही. मग त्याची शिक्षा पण आपल्याला मिळत असते. अशा प्रकारे हा पाठ इथे संपला. सर्वांना समजला का?